नागपूर निघाले एका बघा ना, त्याचं वजन 23.5 किलो आहे, या मुष्टिकाचं वजन 50 किलो आहे, तरी तो एका मिनिटामध्ये पडला जाईल. ही कलियुगाची माया आहे. असो, कलियुगातले मुष्टिक चालू असेच असणार आहे. आणि मग म्हणतात उपस्थितामध्ये चर्चा चालू होती, मंगलवाद्य तुतारी वाजत होते. त्यावेळी रामकृष्णांनी संबोधन चालू मारला, हे नंदनंदन आणि रामा, तुम्ही दोघे वीरांना आदरणीय उपस्थित अतिशय निपुण आहात. तुमचं कौशल्य पाहण्यासाठी राजाने तुम्हाला बोलवले आहे. आणि मग कंसाकडे घेऊन येतात. आणि कंसाकडे आल्यानंतर अहंकारी कंसाने जेव्हा बघितलं की आपला मृत्यू समोर येतोय, बघा माझ्या शब्दाकडे लक्ष द्यायचं, तुम्ही अहंकारी आहात ना. अहंकारी कंसाने जेव्हा कृष्णाकडे बघितलं तर आपला मृत्यूच समोर येऊ लागला आहे की काय, त्याने लगेच सिंहासनावरती उठून ढाल आणि तलवार घेतली. ही घ्या ढाल, ही ढाल घ्या इकडं. त्याच्या डोक्यात टाका बाबा, लक्ष राहू. हातामध्ये हातवारे करायचे, ढाल तलवार त्या कृष्णाला, तोही हाताने ढाल तलवार घेतली. यावेळी कंसाचा मुकुट खाली पडला, कंसाचा मुकुट खाली पडला, कंसाचा मुकुट खाली पडला. आणि उंच मंचकावरून कंसाला धरून भगवान कृष्णाने आखाड्यामध्ये घेतलं. खाली आखाड्यामध्ये घेतलं. स्वतंत्र व सगळ्या विश्वाचा आश्रय असणाऱ्या कृष्णाने स्वतः त्याच्यावरती उडी मारली. त्यामुळे कंसाचा या ठिकाणी तत्काळ मृत्यू झाला. नंतर जसा सिंह हत्तीला फरफटत येतो, त्याप्रमाणे सर्वांच्या देखत श्रीकृष्णाने कंसाचं प्रेम जमिनीवरून फरफटत केलं. हे नरेंद्र, त्यावेळी सगळ्यांच्या तुलत हाय 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 हाय, मेला मेला मेला, तिला बरं झालं बरं झालं म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आकाशामध्ये दुर्दुरी वाजवल्या. तद्वत त्याचं विभूती स्वरूप असलेल्या ब्रह्मदेव शंकर आदी देवांनी आनंदाने विष्णुरष्टावर केली, स्तुती केली, अप्सरा नृत्य करू लागल्या. महाराज कंस आणि त्याच्या भावाच्या पत्न्या स्वजनांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी झाल्या. वीर शैवांनी कायमची झोप घेणाऱ्या आपापल्या पतींना कवटाळून शोकग्रस्त झाल्या. त्या वारंवार अश्रू ढाळून हे